तर पुण्यातील शिवशाहीमध्ये बलात्काराचा आरोपी दत्ता गाडेला गुनाट गावात ग्रामस्थांच्या मदतीने मध्यरात्री उसाच्या शेतातून अटक करण्यात आली आहे। दत्ता गाडे पोलिसांना शरण येत असताना घडलेला थरार हा गुनाट गावच्या ग्रामस्थांनी साम टीव्हीला सांगितलाय। पाहूयात ग्रामस्थ काय म्हणाले। पुण्याच्या स्वारगेटमध्ये तरुणीवर बलात्काराचं कृत्य केल्यानंतर दत्ता गाडे हा त्याच्या गावात वास्तव्याला आला। दिवसभर आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी याच गावात केला। पोलिसांची पथके त्याचा तपास करत होती, मात्र तो भयभीत अवस्थेमध्ये शेत शिवारामध्ये ऊस शेतीमध्ये वास्तव्य करू लागला। अखेर आज रात्री त्याने पोलिसांसमोर सरेंडर केलं। मात्र हे सरेंडर होण्यापूर्वी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला। ग्रामपंचायत सदस्य आहेत गुनाट गावचे तेजस भगत। ज्यावेळेस तो शेतातून बाहेर आला ना त्यावेळेस मी पूर्ण भयभीत झालता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला हे समजून आलं होते की गाव काय आपल्याला सपोर्ट करत नाही, तर मग आता काय करायचं हे त्याच्या प्रश्न होता। आणि ज्यावेळेस तो बाहेर आला त्याच्या हातामध्ये एक रोगरची बाटली होती, औषधाची बाटली होती, परंतु मग ते आमच्या दोन सहकार्यांनी पाहिल्यानंतर त्याला झडप घातली आणि मग त्या गोष्टीतून तो त्याला वाचवलं गेलं। म्हणजे त्याच्याहून आम्हाला हे जाणवलं की तो पूर्ण ह्या मानसिकतेत होता की आपण म्हणजे गाव आपल्याला सपोर्ट करत नाही आणि एवढे पोलीस स्टाफ येते तर काहीतरी विषय गंभीर दिसतोय। हा असं म्हणावं शकतं की बुवा केले का नाही केलं तर ते देव जाणं आपल्याला माहीत नाही, परंतु एकतर गावाच्या पुढे एवढा विषय झाला आहे, एक तर ते टेन्शन होऊ शकतं किंवा मग तिकडे काय केलं का ते टेन्शन होऊ शकतं, परंतु तो पूर्ण व्हायबल झाला की बुवा। आणि दुसरी गोष्ट ते 2 दिवसापासून अन्न नाही पाणी नाही आणि मग ज्याच्या घरी जाईन तो पही लगेच सांगतोय की इथं आलाय, म्हणजे त्याची मानसिकता पूर्ण हे झाली की बुवा आता विषय संपल्यात जमाय। जर ते एवढे पोलीस स्टाफ सगळ्या गोष्टी येत आहेत त्यावर ती काहीतरी विषय गंभीर आहे आणि तू पळून याच्यात तुझा उपयोग होणार नाही। जेवढं तू पळणार तेवढं ग्रामस्थांना त्रास होणार, तेवढं गावची बदनामी होणार आणि तुलाही त्रास होणार। त्याच्यापेक्षा तू आपलं काय असेल ते कारवाईला सामोरं जा। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे, समीर रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, शिरूर, पुणे।